खालील माहितीच्या आधारे मध्य माहित करा. अशा प्रकारचे गणित कॅल्क्युलेट द मीन फ्रॉम द फॉलोइंग डाटा. अशा प्रकारचे गणित तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. ओके. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला गणित जे आहे ते आहे गुण 10 पेक्षा जास्त, 20 पेक्षा जास्त, 30 पेक्षा जास्त, 40 पेक्षा जास्त, 50 पेक्षा जास्त, 60 पेक्षा जास्त, 70 पेक्षा जास्त. किती जास्त हे त्यांनी सांगितलेलं नाही. ठीक आहे. पण आपण मागच्या तासामध्ये पाहिलं पेक्षा कमी, आता ह्या तासामध्ये पाहत आहोत पेक्षा जास्त. तर पेक्षा कमी मध्ये काय करतो आपण की नव्याने काय करायचो आपण x तयार करायचो, नव्याने f तयार करायचो. म्हणजे नवीन आपल्याला x तयार करावा लागतात आणि त्यानंतर दिलेली जी वारंवारिता आहे जी फ्रिक्वेन्सी तिचा नवीन आपल्याला f तयार करावा लागतो. पेक्षा कमीच्या गणितामध्ये पहिली संख्या जास्त जशी आपण ठेवतो आणि सगळ्यात शेवटची संख्या जे काही उत्तर असेल तिचं सेम असेल असं आपण म्हणतो. आहे की नाही. तर पेक्षा जास्तीच्या गणितामध्ये काय करायचंय पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करायची, परत दुसऱ्यातून तिसरी, तिसरीतून चौथी, चौथीतून पाचवी, पाचवीतून सहावी अशी एक संख्या वरच्या संख्येतून खालची संख्या वजा करत जायची आणि सगळ्यात शेवटची संख्या जी असेल ती जशा तशी मांडायची. हे पेक्षा जास्तीच्या गणितामध्ये आपल्याला करायचं. आता x काढताना 10 पेक्षा किती जास्त तर इथं 20 लिहिले. 10 पेक्षा जास्त 20 म्हणून 10 ते 20. 20 पेक्षा जास्त 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 पेक्षा जास्त 70 आणि 70 पेक्षा जास्त किती तर हे सगळ्यांमध्ये 10 10चं अंतर आहे म्हणून 70 पेक्षा जास्त 80. अशा प्रकारचा x चा गट तयार केल्यानंतर नव्याने f तयार करायचा. नव्याने f तयार करत असताना पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा केली, 60 मधून 55 गेले, 5 राहिले, 55 मधून 47 गेले, 8 राहिले, 47 मधून 25 गेले, 22, 25 मधून 16 गेले, 9, 16 मधून 11 गेले, 5, 11 मधून 8 गेले, 3 आणि 8 जशाला तसे मांडले. या सगळ्यांची बेरीज केली. या सगळ्यांची बेरीज किती आली 60. त्याला म्हणलं n. आलेली बेरीज जी आहे ती आपल्याला पेक्षा जास्तीच्या गणितामध्ये f ची जी पहिली संख्या असते जुन्या f ची ती संख्या इथं आपल्याला येते. तर इथपर्यंत केलेलं गणित आपलं बरोबर. त्यानंतर काय करतो आपण बघा m काढतो. चला 10 ते 20 मध्ये 15, हां 20 ते 30 मध्ये 25 आणि 30 ते 40 मध्ये 40 ते 50 मध्ये 50 ते 60 मध्ये 60 ते 70 मध्ये आणि 70 ते 80 मध्ये 75. कोणती संख्या गृहीत धरायची? कोणती? 45 ही संख्या गृहीत धरायची. तिचा काय करायचा ds. 15 मधून 45 गेले 30 मायनस 30. 25 मधून 45 गेले मायनस 20. 35 मधून 45 गेले मायनस 10. 45 मधून 45 गेले 55 मधून 45 गेले 65 मधून 45 गेले 75 मधून 45 गेले. लक्षात घ्या जे गृहीत धरलंय त्याला आपण स्टॉप केले प्लस ठेवले आणि दुसऱ्या संख्येतून ती संख्या वजा करत चाललो. सुरुवातीला मायनस आला नंतर प्लस. त्यानंतर काय करणार f dx काढणार. f dx म्हणजे काय आलेला f आणि dx नुसार ह्या f चा नाही काढलेला f चा गुणाकार करायचा. 5 गुणिले 30 मायनस 150. 8 गुणिले 20 मायनस 160. परत 22 गुणिले 10 मायनस 220. 9 गुणिले 0 5 गुणिले 10 50. 3 गुणिले 20 60 आणि 8 गुणिले 30 240. 240. ठीक आहे. आता मायनस करायची बेरीज प्लस प्लस करायची बेरीज. मायनस करायची बेरीज काय आली 530. 530 आणि प्लस ची 350. 350. तर मोठ्याने सांगायचा समेशन f dx बरोबर 530 सोडून 350 गेले 180 मायनस 180. आता घाटा घेऊन टाकायचा n बरोबर किती आहे 7. x काय गृहीत धरले आपण 45
45 समेशन MTS किती आहे 180. आता आपलं सूत्र काय करायचं बघायचं वजा 180 सॉरी आता सूत्र काय करायचंय बघा a बरोबर s अधिक समेशन ds भागिले n म्हणून a बरोबर x 45 अधिक वजा 180 भागिले 7 म्हणून a बरोबर 45 अधिक किती मायनस sin 3 18 मायनस 3 याला कंसात टाकलं प्लस मायनस जवळ येत नंतर म्हणून a बरोबर 45 प्लस मायनस